कधी कधी नवरा बायकोंमध्ये एखादं भांडण इतकं जड जातं की ते एकमेकांना नजर देत नाहीत, एकमेकांशी अबोला धरतात आणि ती जी शांतता असते ती सुखद नसते. मग एकमेकांमध्ये जी भांडणं असतात, जो तणाव असतो, त्यातनं फ्रस्ट्रेशन वाढतं आणि दोघांनाही असं वाटतं की कोण सुरुवात करणार एकमेकांशी बोलण्यासाठी. नमस्कार, मी मुग्धा चांदोरकर डाके, आय एम अ सायकोलॉजिस्ट. आज मनधागा धागाच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत या भांडणांमधनं पुन्हा रेग्युलर कॉन्व्हर्सेशन कसं सुरू करायचं. नंबर 1, तुमच्या दोघांमध्ये एक छोटा अँकर ठेवा. म्हणजे काय तर मी तुला ऐकायला अजूनही तयार आहे. या वाक्यातनं तुमच्या एकमेकांमधली दोर जी डिस्कनेक्टेड आहे ती निघून जाते आणि पुन्हा कॉन्व्हर्सेशन सुरू करायला तुम्हाला कम्फर्ट मिळतो. नंबर 2, कॉन्व्हर्सेशन्स ओव्हर करेक्शन्स. म्हणजे काय तर जर तुमचं भांडण झालंय तर लगेच जाऊन पार्टनरला टीका किंवा सल्ले देऊ नका. थोडंसं अवॉइड करा आणि एकमेकांशी शांतपणे बोला की आपण हाच विषय थोड्या वेळाने बोलूयात का. यातनं काय होतं तर तुम्ही एकमेकांना अंतर देता, पण ते हेल्दी डिस्टन्स असतं. नंबर 3, एकमेकांसाठी छोटी छोटी जेस्चर्स करत राहा. म्हणजे काय तर एकमेकांसोबत चहा पिणं किंवा एकमेकांना मेसेज पाठवणं हे तुम्ही जाणीवपूर्वक करत राहा. त्यातनं एकमेकांना असाच मेसेज गेला पाहिजे की आपण एकमेकांसोबत आहोत. भांडणं झाली तरी प्रेम थांबलेलं नाहीये. तुमच्या नात्यात असा दुरावा कधी येतो का आणि तो मिटवण्यासाठी तुम्ही काय काय करता मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.